मित्रांनो, माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर। मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव। मी हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव आहे बोधकथा। या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत। त्यातील एक म्हणजे पाणी। एक गुरु आणि एक शिष्य होते। तेव्हाच्या काळी शिष्याना गुरुकडे त्यांचे घर सोडून जावे लागत असे आणि तेव्हा एक शिष्य त्याच्या गुरुकडे गुरुचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेला होता आणि तो शिष्य त्या गुरूंसोबत राहायचा आणि तो शिष्य त्या गुरुची मनापासून सेवा करायचा आणि तो शिष्य त्याच्या गुरुने सांगितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा त्याच्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायचा आणि तो नेहमी त्याच्या आज्ञेचे पालन करायचा। एके दिवशी काय झाले, एके दिवशी त्या गुरुने त्या शिष्याला सांगितले की मला मुळीचं पाणी हवं आहे। तेथील पाणी गरम होते म्हणून गुरु म्हणाले, हे पाणी कोमट करण्यासाठी तू थंड पाणी घेऊन ये। तर तो शिष्य पाणी घेण्यासाठी गेला होता। तर तो शिष्य पाणी आणण्यासाठी गेला आणि त्याच्या गुरुने सांगितल्याप्रमाणे त्याने ते पाणी आणले आणि त्याप्रमाणे ते त्या बादलीमध्ये टाकले आणि तेव्हा उरलेले पाणी त्या शिष्याने फेकून दिले, सांडले आणि तेव्हा गुरुला खूप राग आला। गुरु म्हणाले की हे पाणी जर का तू ह्या वृक्षांना दिले असते तर खूप चांगले झाले असते, कारण की ह्यांच्यामुळे आपण जगू शकतो। ह्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते म्हणून आपण जगू शकतो। तर तुला हे पाणी व्यर्थ करायला पाहिजे नव्हते, तू हे पाणी झाडांना द्यायला पाहिजे होते। आणि तसे गुरु म्हणत होते। गुरूंना त्याचा खूप राग आला होता। त्यांनी खूप प्रेमाने खूप प्रेमाने त्यांच्या शिष्याला समजावून सांगितले, बाळा, हे पाणी पुन्हा कधी व्यर्थ घालू नकोस। तर तो शिष्य सुद्धा खूप हुशार होता। त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच केले आणि पुन्हा त्या शिष्याने तसे काही वागले नाही। तो शिष्य पुन्हा तसं काही वागला नाही। आपल्याला जेवढे पाणी हवे आहे तेवढेच पाणी घ्यायला हवे, कारण की पाणी हे खूप महत्त्वाचे असते आणि पाण्यामुळेच आपण जगू शकतो। जर का काही पाणी शिल्लक राहिलेले असेल तर आपल्याला ते वृक्षांना किंवा इतर कोणाला द्यायला पाहिजे ते पाणी व्यर्थ घालायला नाही पाहिजे। त्यातील दुसरी गोष्ट म्हणजे मानवधर्म। तीन खूप छान मित्र होते। ते तिघेही लहानपणापासून एकत्र शिकलेले होते आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी एकत्र प्रशिक्षण घेतले आणि एकत्रच जॉबला लागले आणि ते खूप श्रीमंत झाले। ते तिघेही श्रीमंत होते। तिघेही सारखेच समान श्रीमंत होते आणि एके दिवशी त्यांनी असा विचार केला की आपण नावेमध्ये बसूया आणि मस्त गप्पा मारूया। खूप दिवस झाले आपण गप्पा मारलेल्या नव्हत्या, म्हणून त्या तिघांनी असा विचार केला आणि एका नदीमध्ये ते नावेवर बसण्यासाठी गेले आणि त्या नावेत तिघेही बसले। ते तिघेही श्रीमंत असून सुद्धा त्यांची देवावर खूप श्रद्धा होती आणि ते नेहमी देवांचा जप करायचे आणि देवाची खूप भक्ती करायचे। त्यांची देवावर खूप श्रद्धा होती। आणि ते नावेमध्ये बसले आणि ते खूप हसत होते, खूप मजा करत होते आणि अचानकच नाव डुबायला लागली। अचानकच वारा सुटला आणि तेव्हा ते खूप घाबरले आणि
ते तिघेही त्या देवांचा जप करत होते. देवांचा जप करत होते. धन्यवाद. आणि ते तिघेही त्या देवांचा जप करत होते आणि देव त्या तिघांवर प्रसन्न झाला आणि तो देव त्या देवाने असा विचार केला की मी ह्या हेतूने ह्या सर्वांची एक चाचणी घे. म्हणून त्याने एका देवदूताला त्या नावेवर पाठवले आणि तो देवदूत म्हणाला की देवदूत म्हणाला की मी कोणाला वाचवू. तर त्यातील पहिला म्हणाला की मला, आणि दुसऱ्याने त्या पहिल्याला ढकलले आणि दुसरा म्हणाला नाही मला, आणि तिसरा खूप शांतच होता. आणि तेव्हा देवदूताने त्या तिसऱ्याला विचारले देवदूताने तिसऱ्याला विचारले की तुला नाही का वाचवायचे. तर तिसरा म्हणाला, आणि देवदूत म्हणाला तुला नाही का वाचवायचे, तुला काही हवे नाही का माझ्याकडून. तर तो तिसरा म्हणाला की तुम्ही मला द्याल का मी जे मागेल ते. धन्यवाद.